विद्याकुंज करिअर अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण ह्या सेशन मध्ये काय बघणार आहोत, मराठीत लिहिलेलं कथा आहे, स्टोरी आहे, ते आपण ऍज इट इज काय करणार, कन्नड स्क्रिप्ट यूज करून आपण लिहिणार आहोत। चला तर मग आता ह्या स्टोरीचं मी फक्त फर्स्ट पॅरेग्राफ इथे घेतलेली आहे, पुढचे पॅरेग्राफ पुढच्या पार्ट मध्ये असेल। तर चला मग बघू। फार फार वर्षापूर्वीची गोष्ट। फार 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 कसं लिहायचं बघा, प येते तुम्हाला, हो की नाही? पच लिहायचं ऍक्च्युली। ओके, फार आहे, हो नाही, फा। हे बघा इथं जरी खाली तुम्ही इथे एक डॅश द्यायचा, म्हणजे काय, छोटस लाईन दिलं की फार होतो। पचा फा, पचा फा झाला, फार। ओके, आता इथं पण तेच आहे, फार फार आहे ना, फार फार वर्षापूर्वी, व शा, हे बघ श लिहायचंय आपल्याला। श माहिती आहे ना तुम्हाला, ते हे ना, शा आहे, वर्षा झालं। ते र हे कसं लिहायचं, इथं असं लिहायचं, वर्षा पू, प प म्हणजे पू लिहिलंय ते, पू, वर्षा पू, वी लिहिला मी। इथं दीर्घ आहे, दीर्घ लिहिलं। आता बघ बघा र कसा आलेला, हे र असं लिहायचंय। च ची आहे ना, फार फार वर्षापूर्वीची, दीर्घची आहे, फार फार वर्षापूर्वीची गोष्टी। गो, गो लिहायचंय आपल्याला, गोष्टी, गोष्टी, दीर्घ गो नाहीये, ओके नाही, रस्व गो आहे म्हणून हे लिहिलं मी, गो। टी, हे अर्ध असलेलं आपल्याला पूर्ण लिहायचंय, टी म्हणतात, ती आहे ते, ओके नाही। ऍक्च्युली हे असं टी, दीर्घ टी आहे म्हणून मी लिहिलं इथं, इथं लिहायचं नाही, ट लिहायचं इथे, ओके। ट पूर्ण असलेला अर्ध लिहायचं आपल्याला, तर झालं गोष्टी झालं। आता एका, एका कसं लिहायचंय आपल्याला, एका, एका, दीर्घ हे आहे का, एका, हो दीर्घ आहे, एका, दीर्घ असेल तर हे, रस्व असेल तर हे असं आहे, एका गावात, गा लिहिलं, वा लिहितोय गावात। त उंदरांचा, उ लिहायचंय, उ लिहिलं, इथे अनुस्वार आहे, द, उंद रांचा अनुस्वार आहे, चा, उंदरांचा, आता चल आहे उंदरांचा, फार, फार करायचंय, उंदरांचा फार, र करायचं मला, ह्या दोन लाईन लिहायला पाहिजे ना। उंदरांचा फार सुळसुळाट, सुळसुळाट साठी जागा नाहीये, मी इथंच वर लिहिन, ओके। सुळसुळाट, स उ सु ळ, सुळसुळ, सु, सुळसुळ, लाट, आता ला आहे, लाट, आता ट, सुळसुळाट, ओके। आता झाला, झा कसं लिहायचंय बघा, झा, ला, झाला, होता, हो कसं लिहायचंय, ळ सारखंच आहे, हो, आणि पुढे हो, होता, होता, सुळसुळाट झाला, होता, होता, म्हणजे दीर्घ आहे, दीर्घ, दीर्घ हो झाला, आता ता, होता, ओके। घरात, घरात बघा, ग रात, घरात झालं, घरात हे असं बघ, दुकानात,
दू लिहायचे, दुकानात, कानात, घरात, दुकानात. ओके, हे जरा करू काढते व्यवस्थित. घरात, दुकानात झालं. शेतात, शे कसं लिहायचंय माहितीये ना, शेतात, ता तो, शेतात. नुसते, न झालं उ, नु स. आता इथे हे इथपर्यंत यायला पाहिजे. ओके, नु स ते, ते नुसते. दीर्घ नाही, रस्व. इथं पण दीर्घ आणि रस्व असे ते आहेत, इथे रस्व आहे. ओके, नुसते. उंदीरच, उ लिहायचे आणि स्वर दी, उंदी. दीर्घ आहे, उंदी रच, र झालं. आता चल, उंदीरच, उंदीर. आता परत उ लिहायचे, अनुस्वार झालं दी, उंदीर, उंदीर. ओके झालं, आपण लिहिलं इथपर्यंत. आता पुढे त्यामुळे, तो अर्धा आहे आपल्याला माहिती आहे, तो काय करायचंय, कम्प्लीट लिहायचंय. इथे आहे त्या, ओके नाही, म्हणून ता लिहिलं. आता इथे य जोडलं की त्या झालं. त्यामुळे मी म लिहिलं, मू झालं. ळे, ळेला काय लिहायचं, 4 आपला अक्षर आहे ना, ळे. त्यामुळे, 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 ळे, ळे. ओके, दीर्घ. त्यामुळे अन्नाचे, अ ना. आता न ला, न ला न आहे, अन्नाचे. ओके, अन्नाचे रस्व आहे म्हणून अन्नाचे नुकसान, नु क सान, नुकसान होत. ह म्हणजे हुळं द्यायचे आपल्याला. ओके नाही, होत, होत, होते म्हणजे रस्व हो आहे, होत, होत, होते, होते. हे पण रस्वच आहे. होत, होते. आपण ह्या कथेचा पहिलाच पॅरेग्राफ लिहिलेला आहे आणि पुढच्या सेशनमध्ये आपण पुढचा पॅरेग्राफ बघणार आहोत. तोपर्यंत मी इथे, तुम्ही पण प्रॅक्टिस करा आणि वाचूनही दाखवेन मी. चला तर, फार फार वर्षापूर्वीची, फार फार वर्षापूर्वीची गोष्टी. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर. त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. झालं, आपण ह्या सेशन मध्ये एवढेच बघणार आहोत. आता पुढच्या पॅराग्राफ साठी तुमचा पुढचा पाठ बघत राहावा लागेल. ओके नाही, वाट बघावा लागेल. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा. थँक्यू. आमच्या या विद्यापीठ करिअर अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगोदर सेशन मध्ये घेतलेले आपण स्टोरी घेतलेली होती, कथा घेतलेली होती, त्याच्याच पुढचं आपण कंटिन्यू करतोय. मी ही स्टोरी लिहिलेली आहे आणि हे कन्नड मध्ये आपल्याला लिहायचं आहे. बघा, राईट इन कन्नडा स्क्रिप्ट. हो की नाही, मग मी लिहिण्याच्या अगोदर एकदा वाचून दाखवेन, मग आपण लिहू. ओके. कोणत्याही परिस्थितीत उंदराचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात, पण अनेक उपाय करूनही उंदराचा नाश होत नाही ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की मी या उंदरांचा बंदोबस्त करतो, तुम्ही मला त्या बदल्यात 100 सुवर्ण नाणे द्या म्हणतोय. ओके, तर आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत. पण आता जे लिहिलेलं आहे ते आपण कन्नड मध्ये लिहितो. ओके नाही, चला तर. को लिहायचंय, कोण, त्याही, कोण. ओके नाही, रस्व आहे, कोण. त्याही, त पूर्ण लिहायचंय, त्या, यो लावला मी, त्या ही, हो लिहायचंय, हो.
ह्रस्व ये ना कोणत्याही परिस्थितीत प लिहायचं आपल्याला री र आहे ह्रस्वरी परी स आहे हे अर्ध लिहिलंय पूर्ण लिहायचं आपला सी लिहायचं मग इथं ओके परिस्थितीत एक मिनिट इथे एवढं लांब काय नाहीये एवढं सी सी रस्व आहे म्हणून मी इथं दीर्घ करत नाही थी लिहिणार आहे आता मी इथे थ परिस्ती ती दीर्घ आहे परिस्थितीत उंदरांचा उ द दा लिहायचं ना उंदरांचा रा लिहायचं मला रा लिहायचं रा अनुस्वार सा उंदरांचा नाश उंदरांचा नाश झाला नाश करायचा क लिहायचंय मला क रा यचा बघा य कसं लिहायचंय यचा करायचा हे खाली घेते जरा करायचा असे स लिहायचंय ओके मोठं लिहावं लागेल मला इथे लाईन मोठं झालेलं आहे आता करेल त्याला मला एक मिनिट असे स लिहिणार मी ओके से आहे असे दीर्घ आहे असे गावकरी गा लिहायचंय मला गा व करी क लिहिलं री गावकरी ओके ठ र व तात ठ लिहिणार मी ओके हे ठ मला मोठं लिहावं लागणार आहे ठ र व ओके व तातो ता लिहिला मी अजून एक ता लिहायचंय त लिहायचंय मला त लिहितोय तातो ओके लवकरही ठरवतात आता पण अनेक उपाय करूनही पण अनेक लिहायचंय आ लिहिते मी आ नाही ओ लिहायचंय अनेक उपाय प य उपाय करूनही क र लिहिणं मी करून हे दीर्घ आहे करून ही आता हे ह्रस्व आहे बघा करूनही दीर्घ आहे करूनही उंदरांचा अनुस्वार उंद रांचा रालायचे अनुस्वार रालिलं अनुस्वार पण दिला रांचा स उंदरांचा नाश होत नाही होतो हो लिहायचे मला ओके होत दीर्घ आहे होत नाही हे बघा हे पण दीर्घ आहे होत नाही हे ऍक्च्युअली असं असतं ना नाही ओके होत नाही ही नाही ते रसच आहे ही गोष्ट
गोष्ट. आता श अर्धा आहे तर पूर्ण लिहायचं आपल्याला. ष्ट नाही तो लिहायचं. गोष्ट शेजाऱ्यांच्या से जा र च्या. आता अर्धा असलेलं पूर्ण लिहायचंय. आहे च्या. इथं काय करायचं मी इथं य लावायचं. शेजाऱ्यांच्या शेजारच्या गावातील गा वा दीर्घती आहे. गावातील एका बासरी दीर्घ आहे. बासरी वाल्याला वा ल्या ल पूर्ण लिहायचंय. ल्या आ दिलाय म्हणून ला लिहिला मी. आता ल्या करण्यासाठी इथं मी ये लावणार. वाल्याला कळते. क ळ ला काय चार सारखं आहे ते कळते. बासरी वाल्याला कळते ते दीर्घ आहे. आता तो या गावात नाही ह्रस्व आहे. तो या गावात या लिहिते मी. या गावात येतो. या गावात येतो. तो लिहायचं मला. येतो व गावकऱ्यांना गा व क यांना. आता र मला पूर्ण लिहावा लागणार आहे. र या नाही गा करा करायचं ना. अनुस्वार व्यांना झालं. आता सांगतो की नाही अनुस्वार पाहिजे. सांगतो गतो काही दीर्घ आहे की सांगतो की मी या उंदरांचा रा करायचं मला. अनुस्वार रांचा बंदोबस्त बंदोबस्त संपूर्ण लिहायचं मला. बंदोबस्त तो इथे बंदोबस्त करतो. तो करायचं. करतो. ओके. तुम्ही मला तर इथे मी आता मग पूर्ण लिहायचं मला. तुम्ही आता ही दीर्घ आहे. तुम्ही हो लावायचंय. तुम्ही मला त्या
त्यात तो पूर्ण लिहायचंय. आ त्या बदल्यात ब द ल पूर्ण लिहिते ना आ बदल्या तो. ओके, हे 100 आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू. ओके नाही, आपण काय लिहिलेलं आहे, जसं स्क्रिप्ट मराठीत दिलं ते कन्नडमध्ये लिहिलेलं आहे. फक्त एकदा मी वाचून दाखवते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात, पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की मी या उंदरांचा बंदोबस्त करतो, तुम्ही मला त्या बदल्यात 100 सुवर्णपदे द्या म्हणतोय. ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार. ओके, थँक्यू. आमच्या या विद्याकुंज करिअर अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. ओके नाही, मग अगोदर आपण काय बघत होतो, स्टोरी बघत होतो. राहिलेलं स्टोरी मी इथे लिहिलेली आहे आणि ते आपण कशामध्ये लिहिणार आहोत, कन्नड स्क्रिप्टमध्ये लिहिणार आहोत. चला तर मग मी एकदा वाचून दाखवू का. चला. 100 सुवर्ण पदा द्या. गावकरी तयार होतात. मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो. त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्या मागे धावू लागतात. तो तसाच नदीत जातो. त्याच्या बरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि बुडून मरतात. बासरीवाला गावकऱ्यांना पुढचं आपण पुढच्या सेशन मध्ये बघू. ओके, चला तर मग कसं लिहायचं हे बघू. 100 श काढायचंय. भ 100 सुवर्ण पदा. सु करायचंय, सुवर्ण. सुवर्ण व न सुवर्ण हे र असं लिहायचंय. ओके, सुवर्ण मुद्रा. मुद्रा द लिहायचंय. दा केलं दा आहे आणि रा असं लिहायचं. सुवर्ण मुद्रा द्या म्हणजे हे द याला जोडलेलं आहे असं आहे, त्याचा अर्थच असा आहे. ओके, आता मी अर्ध काय आहे, द आहे म्हणून मी द लिहिणार आहे. त्याबद्दल अर्ध असलेलं इथे पूर्ण असतं. या आहे म्हणून इथं मी माझी मात्रा काढून द्या. ओके, हे जरा ओके द्या. गावकरी 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 दीर्घ ई. गावकरी तयार तो यारो. बघा यो कसं लिहायचंय. तयार होतात. मला वाटतं अक्षर मोठे झालेले आहेत म्हणून नेहमी जागा बसत नाही. होतात पुस्तक. मग तो बघा तो दीर्घ आहे तो. मग तो बासरीवाला. बा लिहायचं आपल्याला. बा स री बासरी वाला. ओके, हे इथून लिहायचंय. थांबा एक मिनिट. मला वाटतं लाईन खूप मोठं झालं. बासरीवाला बासरी. आता मी बासरी इथं पुरत नाही तर मी इथंच लिहू का. चला बा
सर. ओके, बासरी. आता मी इथे हँड रायटिंग छोटे काढते. वाजवत. वा ज वत. वाजवत. ओके, चला. गावात. वाजवत गावात. हिंदू हो करायचे. ओके, हिंदू पहिली ही हिंदू अनुस्वार आहे. हिंदू ड. हिंदू ऊ आहे ना, दीर्घ आहे. हिंदू लागतो. ला गतो. आता दीर्घ तो आहे. लागतो दीर्घ तो आहे. हिंदू लागतो. त्याच्या तो अर्धा आहे तर आपण पूर्ण द्यायचं आहे. त्याच्या च अर्धा आहे तर आपण पूर्ण लिहायचंय. च्या आता या लिहायचंय. त्याच्या बासरीच्या. बा स री. इथे मला वाटतं वाढलेला आहे. बासरीच्या च. च अर्धा आहे म्हणून मी पूर्ण लिहिलं. च्या इथे म्हणून पूर्ण लिहिलं अर्ध लिहिलं का बरं सांगते, तर मी तुम्हाला अगोदर काय मराठी येते त्यामुळे. जर कन्नडवाले शिकत असेल तर त्यांना कसं सांगायचं, जे अर्ध असतं त्यांना पूर्णच लिहायचंय. कळलं ना. आणि कन्नडवाले जर शिकत असेल मराठी तर जे पूर्ण असतं इथे त्यांना मराठीमध्ये अर्ध लिहायचंय असं आहे. ओके. सुरामुळे. सुरामुळे. रा मुळे. ळे. ळे म्हणजे कसं असणार आहे, चार असणार आहे आपल्या मराठीत. सुरामुळे. सुरामुळे सर्व वलिते. आता हा र कसा असणार आहे. ओके. उंदीर. आता उंदीर. दीर. ऊ नंतर अनुस्वार आहे. सॉरी, इथं ऊ नंतर काय असणार आहे, अनुस्वार. हो ना, अनुस्वार आहे. ऊ दी करायचं आता मला. ओके. दीर. आता काय, त्याच्याकडे मला इथे जागाच नाहीये तर मी त्याच्याकडे इथं लिहू का, इथंच लिहिते. ओके. त्याच्याकडे तो अर्धा आहे तर मला पूर्ण लिहावं लागेल. तो त्याच्या स पूर्ण लिहायचंय मला. च्या. त्याच्याकडे. ओके. डे करायचंय मला. त्याच्याकडे दीर्घ. त्याच्याकडे. हे दीर्घ ह्रस्व हे ए मध्ये ना आपल्या मराठीत नाही पण यांच्यात आहे. जेवढं लॉंग साऊंड येत असेल तर तेव्हा दीर्घ असेल, जेव्हा शॉर्ट साऊंड येत असेल तर ते ह्रस्व असेल. ओके. आकर्षित होतात. ओके. आकर्षी ना एररचं साइन. आकर्षित तर करायचं आपल्याला. आकर्षित होतात. हो म्हणजे काय करायचं आपल्याला, आकर्षित होतात. 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 व त्याच्या मागे. त्या आहे म्हणजे आ. त्याच्या च पूर्ण. त्याच्या मागे
हे असं नाही. त्याच्या मागे धावू लागतं. गा ऊ गाऊ असं नाहीये. हे गाऊ लागतात. गा ग तो तसाच नदीत जातो. तो तसाच नदीत जातो. नाही असं येतो. असं करू पाहिजे. नदीत जातो. त्याच्या ओके बरोबर. इथे त्याच्या बरोबर हे भी होतं फक्त असं. बरोबर उंदीरही दीर्घ आहे. उंदीर ही म्हणजे कसं काढायचं. उंदीर ही हो व्यवस्थित काढते. ओके उंदीर ही पाण्यात न पूर्ण काढायचं आपल्याला. ज्ञात म्हणलंय म्हणून पाण्यात जातात. आणि ओके आणि बुडून मरतात. ओके बासरीवाला मी इथे छोटे काढले. हँडरायटिंग समजूया. बासरीवाला गावकऱ्यांना म्हणजे र पूर्ण लिहायचं आपल्याला. ओके या लावायचंय. आता या आहे ना ते गावकऱ्यांना असं लिहायचं. तर मी इथे कन्नडमध्ये लिहिलेली आहे. वाचून लिहिलेली आहे. अगोदर सुद्धा तुम्हाला वाचून दाखवलेले आहे. परत एकदा मी तुम्हाला वाचून दाखवले. चला तर 100 सुवर्ण मुद्रा द्या.
शंभर सुवर्ण मुद्रा द्या. गावकरी तयार होतात. एक मिनिट द्या. तयार होतो गावकरी. 100 सुवर्ण मुद्रा द्या. गावकरी तयार. मग ओके, मी इथं होतात हे शब्द लिहिलेलेच नाहीये. इथं ह्या ठिकाणी होतात हा शब्द लिहिलेलेच नाहीये. मी आता लिहून दाखवते. ओके, हो होतात. ओके, मी इथं शब्द लिहिलेली नाहीये. होतात नंतर फुल स्टॉप आहे. ओके, चला तर 100 सुवर्ण मुद्रा द्या. गावकरी तयार होतात. मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो. त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे, इथे जागा नाही म्हणून मी ह्याच्यावरच लिहिले, त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्या मागे धावू लागतात. तो नाहीये, ते झालेला आहे, दीर्घ ते झालाय. आता इथं तो लिहायचंय. ओके, तो हे एवढंच आहे. तो तसाच नदीत जातो. त्याच्या बरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि बुडून मरतात. बासरीवाला गावकऱ्यांना, पुढचं मी स्टोरी परत लिहून तुम्हाला लिहून दाखवणार आहे, वाचून सुद्धा. ओके, मग तोपर्यंत थँक्यू.